मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींना मेटा एक्स आणि गूगल LLC विरोधात दिवाणी खटला दाखल करण्याची परवानगी आता दिलेली आहे। इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल आणि E20 उपक्रमाशी चुकीच्या पद्धतीनं त्यांचं नाव जोडल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही प्रकल्प जे आहेत हे दोन्ही प्रकल्प हे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे असून त्यांच्याशी आपला कुठलाही संबंध नाही असा दावा नितीन गडकरी यांनी यात केलेला आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। नंदकिशोर, खरं तर ही ज्या पद्धतीने काँग्रेस जनता पार्टीची चळवळ झाली त्यानंतर आता इथेनॉल प्रकरणी सुद्धा गडकरींचं नाव समोर येतं, कदाचित त्यांनाही अशा प्रकारे बाहेर जावं लागेल अशी चर्चा खरं तर सगळी रंगलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही घटना, काय विश्लेषण? नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर आज मुंबई हायकोर्टात जी आहे ती नितीन गडकरी यांच्याकडून तक्रार केलेली आहे। त्यामध्ये मेटा प्लॅटफॉर्म म्हणजे एक्स आणि गुगल LLC यांच्या विरोधात दिवाणी खटला दाखल करू शकतात, म्हणजे तशा पद्धतीची परवानगी जी आहे ती तक्रारीत मागण्यात आलेली होती। इथेनॉल खरं तर वादाशी संबंधित सध्या नितीन गडकरी जे आहे ते सोशल मीडियावरती सध्या मोठ्या पद्धतीने जे आहे ते व्हायरल होत आहेत। संपूर्ण याचिकेमध्ये प्रामुख्याने दोन कार्यक्रम जे आहेत ते एकमेकांशी म्हणजे पेट्रोल EBP कार्यक्रम आणि E20 उपक्रमांशी जी चुकीच्या पद्धतीनं जोडला गेल्याचं खरं तर या याचिकेत म्हटलेलं आहे। दोन्ही प्रकल्प जे आहेत ते वेगवेगळे आहेत। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे हे वेगवेगळे प्रकरण असल्याचं सुद्धा यात भूमिका जी आहे ती गडकरींनी स्पष्ट केलेली आहे आणि यात खरं तर याचिकेमध्ये या प्रकरणात जे आहे ते सरकारी मंत्रालयांना सुद्धा प्रतिवादी जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत। म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। अधिक माहिती घेत असता।